गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या सृष्टीची आदिमाया आदिशक्ती ही स्त्रीच आहे ना, पण त्या स्त्रीला हे माहीत आहे का? आजच्या जर कलियुगाचा जर विचार केला ना, स्त्रीवरचे अत्याचार झाले, स्त्रीवरील होणारे अन्याय झाले, याचा जर विचार केला तर स्त्रीला हेच माहीत नाही की ती स्वतः नक्की आहे कोण। तुम्हाला माहीत आहे का, भगवंतानं जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा ही सृष्टी निर्माण करताना काही सेकंद लागले होते, पण जेव्हा स्त्रीची निर्मिती करतावेळी भगवंताला सुद्धा प्रश्न पडला होता की स्त्रीची निर्मिती नक्की करू कशी। म्हणजे ही स्त्री आहे ना, सर्वात श्रेष्ठ आहे। बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना बऱ्याच स्त्रिया आहेत ना स्वतःला विसरलेल्या आहेत। बऱ्याच स्त्रियांना घरामध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर समाजामध्ये खूप अपमान सहन करावा लागतो, खूप कमीपणा सहन करावा लागतो। काही स्त्रियांना तर घरामध्येच घरातलेच लोक खूप त्रास देतात, घरातले लोक सतत तिला कमी समजतात, त्यामुळं तिच्या मनावर सुद्धा परिणाम होतोच ना। त्या स्त्रीचा आत्मविश्वास पूर्णपणे खचून जातो, त्या स्त्रीला कोणत्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही, ती स्वतःला विसरून बसते आणि स्वतःसाठी जगणं सुद्धा विसरते। ज्या स्त्रियांना मानसिक त्रास घरामध्ये असतो ना, त्या स्त्रिया अतिशय कसलेल्या असतात। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर स्त्रीला स्वतः कोण आहे हेच जर अजून माहीत नसेल तर ती रणरागिणी बनेल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, ते माहिती होण्यासाठी श्रवण असावं लागतं, ते माहिती होण्यासाठी भक्ती मार्गामध्ये असावं लागतं। आपण कोण आहोत हे तेव्हाच कळेल ना, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग घडेल, नामस्मरण घडेल। नाहीतर जीवनामध्ये दुःख कमी आहेत का बरं? जास्त करून स्त्रियांना बघा अपमानित करणारे या जगामध्ये कमी आहेत का? त्या सतत चिंतेमध्ये असतात, सतत चिंता, काळजी, अति विचार म्हणजे डिप्रेशनमध्येच असतात। म्हणजे डिप्रेशनमध्ये जाऊ नका, स्वतःला कमी समजू नका। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जरा प्रत्येक स्त्रीनं ठरवलं ना की मी रोज श्रवण करेल, भगवंताचं नामस्मरण करेल, आणि जेव्हा हा मनुष्य रोज श्रवण करतो ना तेव्हा त्याच्या जीवनामधले सर्व प्रश्न सुटू लागतात। कारण या श्रवणामध्ये एवढी पावर असते ना की तुमच्या जीवनातले रोज प्रश्न या श्रवणामध्ये सांगितलेले जातात की मनुष्याने नक्की जगावं कसं, संकटांचा सामना कसा करावा। पण आपण मात्र या परदेशाच्या जीवनामध्ये व्यस्त झालेलो आहोत। आपले विचार, आपली वाणी मधुर तर नक्कीच असते, पण त्या मधुरतेमध्ये भगवंताचं मधुरपण नसतं। ते मधुर असतं ना, ते मधुर खोटेपणाचं असतं, म्हणून ती तशी मधुर वाणी नको जिथे भगवंताचं नामस्मरण ज्या वाणीमध्ये होत नाही, ती वाणी काही कामाची आहे का बरं? नाही ना। म्हणून प्रत्येक स्त्रीनं भक्ती मार्गामध्ये आपल्या मुलामुलींना आणायला हवं। हिंदू धर्म तेच सांगतो ना, जी स्त्री, जो पुरुष या वैखरीमध्ये नामस्मरण घेतो त्याच्या जीवनामध्ये भरपूर जरी दुःख जरी असेल तरी ते दुःख कमी करण्याचं चैतन्य
भगवंत त्यांना देत असतो. म्हणून स्वतःला प्रत्येक स्त्रीनं कमी समजू नका. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, प्रत्येक सजीवामध्ये कोणते ना कोणते गुण असतात. ही मोठी गोष्ट नाही. मग स्त्री असो किंवा पुरुष, ज्याच्यात चांगले गुण असतातच ना, त्याच्याही काही उणीवा असतात. आपण नेहमी चांगले गुण बघावेत. आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे ना की आपण नेहमी दोष शोधतो आणि त्यामुळंच आपले गुण कमी होतात आणि दुर्गुण फोफावतात आणि त्या आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीमधून या लोकांपर्यंत पोचवत राहतात. त्यामुळं आपण दोष न पाहता स्त्री ही जगातील सर्वोत्तम निर्मिती आहे हे गुण बघायला हवेत. जगातील पुरुषाची उत्पत्ती ही स्त्रीपासूनच झालेली आहे ना, म्हणून ती जगाची माता आहे. महिलांमुळं हे जग संतुलित आहे. म्हणजे स्त्री दिसायला तितकीच मऊ असली तरी ती आतून मजबूत असते. जगातील प्रत्येक वेदना, प्रत्येक संकट, प्रत्येक परिस्थितीशी ती लढण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. माणसाला आनंदी करणं ही एक अद्भुत तिच्यामध्ये कला आहे. स्त्री आहे ना, ही स्त्री ही पुरुषाची आणि मानवतेची रक्षक आहे. म्हणून आपल्या देशामध्ये स्त्रीला देवीच म्हटलं जातं ना, आणि तिची पूजासुद्धा केली जाते. म्हणजे महिलांना कधीही मनुष्याने कमी लेखू नका. महिला हे घराचं सौंदर्य आहे. वीट, लाकूड आणि दगडापासून बनवलेलं घर हे कधीच घर नसतं. जोपर्यंत स्त्री त्या घरामध्ये राहत नाही, स्त्रीशिवाय घरात सौंदर्य नाही. देवाने स्त्रीची निर्मिती खूप विचारपूर्वक केली आहे. देवाला स्त्री निर्माण करायला आहे ना खूप वेळ लागला होता. त्यामुळं तिच्यामध्ये कोणत्याही गुणाची कमतरता नव्हती. असं म्हणतात ना की जेव्हा देवाने हे विश्व निर्माण केलं तेव्हा त्याला ते निर्माण करायला एक क्षणसुद्धा लागला नाही. पण जेव्हा देवाने स्त्री निर्माण केली ना, देवाला स्त्री निर्माण करायला बराच कालावधी लागला. अजून देखील स्त्री पूर्ण निर्माण झाली नाही. हे पाहून देवाचा सेवक देवाला म्हणाला, हे देवा, ज्याने एका क्षणात संपूर्ण विश्व निर्माण केलं, तो स्त्री बनवण्यामध्ये इतका वेळ का घालवत आहे बरं? बघा, देव विश्वाचा निर्माता, अनंत विश्वाचा निर्माता, लाखो ब्रह्मांड निर्माण करायला तुला एक क्षण लागला नाही. पण आता कोणती कलाकृती आहे ज्यामध्ये तू इतका वेळ घेत आहेस बरं? देव म्हणाले, हे दूत या जगाला तिला स्त्री म्हणतील. माझ्या दृष्टीनं या सृष्टीची अनेक रूपे, अनेक नावे असतील. मुख्यत्वे ती 4 रूपामध्ये दिसणार आहेत: आई, बहीण, पत्नी आणि मुलगी. मी तिच्यावर जीवांची मोठी जबाबदारी सोपवत आहे. असं कोण म्हणत आहे बरं? भगवंताने असं म्हटलेलं आहे. म्हणून मी तिला प्रचंड शक्ती देत आहे. स्त्रीला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याचं धैर्य आणि तग धरण्याचा अद्भुत मिश्रण म्हणजे सर्वात कठीण परिस्थितीतसुद्धा स्वतःसाठी उभी राहण्याची ताकद, सर्व प्रकारच्या संकटांशी झुंज देऊन आणि जेवढ्या दुःखाला तिला सामोरे जाता येईल तितका सामना करून सर्वांना आनंदी ठेवण्याचा तिचा प्रयत्न करेल. ती तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी एकनिष्ठ राहील. कधीतरी अशी वेळ येईल की ती तुटूनसुद्धा पडेल आणि पूर्णपणे थकूनसुद्धा जाईल, पण ती पुन्हा उभी राहील. नवीन श्वास घेणं हा तिचा विशेष गुण असल्यानं असं म्हणता येईल ना. ही पूर्ण गोष्ट आहे ना, देव त्या दासाला सांगत आहे. स्त्रीची कर्तबगारी आणि कर्तव्यनिष्ठा ऐकून त्या दासाला आश्चर्य वाटलं. शेवटी त्यानं देवाला विचारलं, तिला पुरुषांना आकार दिला आहे. 2 हात, 2 पाय, डोळे, नाक, कान, तोंड सगळं तसंच आहे. प्रभू दूताला म्हणाले, ती पुरुषाप्रमाणे दिसायला जरी असली तरी तिच्या सर्व काही करण्याची क्षमता असेल. त्यामुळं याला माझी अप्रतिम कलाकृती म्हटलं जाईल. देवाचे हे शब्द ऐकून देवदूतानं स्त्रीला स्पर्श केला तेव्हा त्याला खूप मऊ असल्याचं जाणवलं. तेव्हा तो दास हसू लागला आणि परमेश्वरानं विचारलं, का असतोस बरं? तेव्हा दास म्हणाले,
प्रभू तुम्ही म्हणता ना की प्रत्येक परिस्थितीशी ती लढू शकते, पण तुम्ही जे केलं आहे ते खूप नाजूक आहे. म्हणून मला हसू आलं की ती कशी प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम असेल बरं. मी विचार करत होतो की ती माणसापेक्षा कणखर असेल, पण ती फुलासारखी मऊ आहे. मग देव म्हणाला, वस्त ही माझ्या कलेची खासियत आहे. ती बाहेरून जितकी मऊ आहे ना, त्यातून ती तितकीच मजबूत आहे. आतून ती तितकीच मजबूत आहे. तिच्यात धाडस आहे, संयम आहे, सहनशीलता पाहायला मिळेल. हे ऐकून दूताला त्या रचनेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. तो विचारू लागला, प्रभू ती पुरुषासारखी विचार करू शकते का? तिच्यात आणखी कोणते विशेष गुण असतील बरं? बघा, भगवंत म्हणाले, वस्ता तिची विचार करण्याची क्षमता खूप आश्चर्यकारक आहे. दूतानं पाहिलं की स्त्रीच्या रूपामध्ये तिच्या गाळावर ओळे पाणी होतं. जेव्हा त्यानं तिच्या गाळाला स्पर्श केला तेव्हा तिच्या गाळावर खूप पाणी होतं. त्यानं देवाला गाळावरून पाणी का वाहत आहे असं सुद्धा विचारलं. तेव्हा देव म्हणाले, वस्ता हे तिच्या डोळ्यातील अश्रू आहेत. जेव्हा ती आतून दुःखी असते ना, तेव्हा ते बाहेर पडतात. जेव्हा तिच्या आत शारीरिक आणि मानसिक कोणत्याही प्रकारचं दुःख असतं, तेव्हा ती तिच्या डोळ्यातून सर्व वेदना काढून टाकते. तिचे दुःख तिच्या अश्रूंच्या रूपामध्ये बाहेर पडेल आणि ती पुन्हा तितकीच मजबूत होईल. कारण तिचे दुःख विसरण्याचे हे सर्वोत्तम साधन आहे. ही सर्वोत्तम शक्ती असेल. ती आपल्या अश्रूंनी भल्या भल्यांना नतमस्तकसुद्धा करू शकते. ती आपल्या अश्रूला शस्त्र बनवू शकते. देवाचं हे वचन ऐकून दूत पुन्हा म्हणाला, हे देवा, तू खरोखरच महान आहेस. स्त्रीच्या या अद्भुत देणगीनं जगाचं रक्षण केलेलं आहेस. आपण या जगामध्ये एक अमूल्य रत्न निर्माण केलं आहे, ज्याचं खरं तर मित्र, धैर्य आणि संयम खूपच आश्चर्यकारक आहे, अकल्पनीय आहे. तिचा त्याग इतका महान आहे ना की कोणीही करू शकत नाही. ती स्वतःला तिच्या आई वडील, भावंड आणि कुटुंबातील सदस्यांपासून वेगळं करते आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्याची शपथ घेते. आणि ज्याच्यासोबत ती खेळणी खेळून मोठी झाली ना, ज्याच्यासोबत तिच्या अनेक भावना आहेत, त्यांना सोडून ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहायला येते. म्हणजे ती कोणासोबत राहायला येते बरं? जेव्हा पुरुषाचं लग्न होतं ना, तेव्हा स्त्रीसाठी पूर्ण अनोळखीच असतं ना. म्हणजे अनोळखी ठिकाणी राहून जीवनाचा शोध घेते ना, म्हणून नवीन आनंद शोधते. तसं पुरुषांना करता येईल का बरं? तुम्ही कधीतरी विचार करायला हवा. ज्या पद्धतीनं स्त्री सर्व घरदार सोडून, आपल्या आईवडील सोडून तुमच्यासोबत बिना ओळखीची येते ना, त्याच्या उलट जर तुम्ही पकडलं तर पुरुषांना तसं करता येईल का बरं? कधीतरी पुरुषांनीसुद्धा या गोष्टीचं पूर्ण विश्लेषण करायला हवं, पूर्ण विचार करायला हवा. म्हणजे एका ठिकाणाहून दुसरा जीवनाचा मार्ग ती शोधत असते, नवीन आनंद निर्माण करते, त्याच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करते. ती तिचे सुखदुःख आहे ना, त्यांच्यासोबत शेअर करते. ती स्वतः सुखी असो किंवा नसो, ती तिचा आनंद आहे ना, तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत रोज शेअर करत असते. त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. अनेक वेळा वेगवेगळ्या विचारसरणीच्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा भेटतात. काही वेळा त्यांचं जगणं अवघड होऊन जातं, पण अनेक वेळा त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करावा लागतो. कधीकधी त्यांच्या गैरवर्तनामुळं त्यांना प्राणाची आहुतीसुद्धा द्यावी लागते. धन्य आहे ती स्त्री आहे ना, ही स्त्रीची शक्ती धन्य आहे. दर महिन्याला मासिक पाळीच्या एवढ्या वेदना सहन करण्याची ताकद तिच्यामध्ये असते. मूळ जेव्हा गर्भात येतं ना, तेव्हा तिला अनेक प्रकारच्या वेदना होतात, अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि भयंकर दुःख सहन करावं लागतं, जे खरं तर मृत्यूचं दुसरं रूप आहे. जन्माला आल्यावर त्यांच्या संगोपनात सुद्धा अनेक त्रास सहन करावे लागतात आणि त्यासाठी
माणसाला आपल्या सुखाचा त्याग करावा लागतो. ज्या त्यागानं तिनं स्वतःला दुःख सहन केलं, मुलाला दुःखापासून वाचवलं, ते आश्चर्यकारक आहे ना. खरं तर स्त्री ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. तर दुसरीकडे देवाचा सल्लागार म्हणाला. बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही पूर्ण संभाषण आहे ना देवाचं आणि दासाचं चालू आहे की हे देवा, तू स्त्री निर्माण करण्याकरता इतका वेळ का घालवला आहेस बरं? मग आता ही स्त्री तुमची पूर्ण निर्मिती असेल का? तेव्हा देव म्हणाला, नाही, अजून एक उणीव आहे. ती सर्वांच्या आनंदाचं कारण असेल. ती सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. ती आपलं आयुष्य दिव्यासारखं घालवेल. ज्याप्रमाणे दिव्याखाली अंधार असतो आणि तो चारही दिशांना उजळून टाकतो, त्याच प्रकारे असेल हिचं जीवन असेल. जी स्वतःसाठी कमी आणि इतरांच्या आनंदासाठी जास्त जगेल. ती स्वतः इतरांच्या सुखासाठी त्रास सहन करते आणि इतरांच्या सुखामध्ये ती स्वतःचं सुख शोधत असते. देवानं सगळे ही गुण आहेत ना, ते तिच्यामध्ये दिलेले आहेत, पण स्वतःसाठी जगण्याचा गुण तिच्यात घातला नाही. त्यामुळे फक्त कुटुंबाचा, त्यांच्या आनंदाचा विचार करते, स्वतःच्या आनंदाचा विचार करत नाही, स्वतःसाठी जगत नाही. ही एक चूक स्त्री बनवताना परमेश्वर करतात. स्त्रिया ही खरं हे जगाला दिलेली देणगीच आहे ना, ती प्रत्येक गुणानं परिपूर्ण असते. त्यामुळं आपण कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये. समर्थांनी सांगितलंच आहे ना, स्त्री आहे ना प्रत्येक पुरुषाला मिळालेली सर्वोत्तम श्रेष्ठ देणगी आहे. म्हणजे काय बरं? जर पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्री नसेल ना, तर पुरुषाचं जीवन अर्ध आहे. कारण जीवनामध्ये काही मजा नाही. म्हणून प्रत्येक पुरुषानं जेव्हा तुमच्या जीवनामध्ये स्त्री येईल ना, जेवढं होईल तेवढं त्या स्त्रीला जपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं आपण कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये, तिला कधीही दुखवू नये. आपण कोणत्याही रूपामध्ये असलो तरीही महिलांचा नेहमी आदर केला पाहिजे, हाच आपला धर्म सांगतो ना. म्हणून आपल्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आलेली असेल तर तिला कमी लेखू नका. कारण धनाची देवी तिला म्हटलं जातं ना. शिक्षणाची देवी ती आहे सावित्रीबाई फुले. बघा, पहिली शिक्षिका. म्हणजे आपण ज्या ज्या स्त्रियांची नावे घेऊ ना, ती कमीच पडणार आहेत. म्हणून या समाजामध्ये तिला वागणूक व्यवस्थित दिली पाहिजे. पण त्या अगोदर समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पण स्त्री कोण आहे ना, हे स्त्रीला अजून समजलेलं नाही. जेव्हा तिला कळेल ना, मी या विश्वाची सर्वात मोठी शक्ती आहे, तेव्हा हे सर्व विश्वावरती राज्य करेल. पण तिलाच अजून कळालेलं नाही. मग दुसऱ्याने तुमच्यासाठी करून तुमचं जीवन बदलणार आहे का? जेव्हा मी दुःखामध्ये असेल आणि मला दुसरा मदत करायला येईल, तेव्हा मी सुखामध्ये येईल, अशी अपेक्षा जर तुम्ही बाळगत असाल ना, तर हे अत्याचार तुमच्यावरचे कधीच कमी होणार नाही. म्हणूनच स्वतः खंबीर व्हा, स्वतः निर्मिती करा. कारण जर दुसऱ्याला धडा शिकवायचा असेल ना, तर स्वतः खंबीर व्हायला हवं. शिक्षण घ्या आणि शिक्षणासहित मनुष्याने सुसंस्कृत असायला हवं. म्हणून भक्ती मार्गाची जोड घ्या. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये समर्थ विचार निर्माण होतील ना, रोज श्रवण घडेल, 2 वेळची उपासना घडेल. प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठता ना, बहुतेक 90% स्त्रिया आहेत ना, त्या पुरुषांच्या अगोदर सकाळी उठतात. आणि तेव्हा ब्रह्ममुहूर्त नक्कीच असतो. 3:40 मिनिटांनी ते 6 वाजेपर्यंत जेमतेम हा पहाटेचा ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे ना, त्यामध्ये नक्की स्त्रीने उठायला हवं. कारण त्या ऊर्जेमध्ये आहे ना, भगवंताचं जर नामस्मरण आपण केलं, त्या हवेमध्ये ज्या स्वर्गातून येणारी ती हवा असते, त्या हवेमध्ये जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर आपल्याला ईश्वराची शक्ती प्रदान होत असते. आपल्याला एक नवीन उमेद मिळत असते. आणि जर प्रत्येक स्त्रीनं जर ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना जर केली ना, तर तुमच्या शरीरामध्ये
मनामध्ये नव चैतन्य निर्माण होईल. आणि हे नव चैतन्य आहे ना, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुणीही तुम्हाला दुःख पोचू शकणार नाही. कारण हे समर्थ विचार ज्या स्त्रियांमध्ये निर्माण होतात ना, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते, धन संपत्ती येते, सर्व गुण संपन्न होतात. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्यावरचे होणारे अन्याय कधीच सहन करू नका. स्वतःला कणखर बनवा, स्वतः निर्मिती करा. स्वतःच्या जीवनामध्ये एक विचार असा निर्माण करा ना की तुमच्या जीवनामध्ये वाईट नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने बोलावं कसं, ऐकावं कसं, कपडे घालावे कसे, ही सर्व आहे ना, जेव्हा त्याला कळेल ना, तेव्हा बरेच प्रश्न संपून जातील. बऱ्याच प्रश्नांची त्याला उत्तरं मिळून जातील. स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवा, आपण कसे कपडे घालतो ना, त्याप्रमाणे दुसरी लोक आपल्याला बघत असतात. आपलं कसं वर्तन आहे ना, त्याप्रमाणे लोक जज करत असतात. म्हणून आपण कसे कपडे घालावे, आपली हिंदू संस्कृती काय म्हणते, आपला सनातन धर्म काय म्हणतो, हे जर आपण लक्षात घेतले ना, भगवद्गीता काय म्हणते हे जर आपण लक्षात घेतलं ना, तर बऱ्याच गोष्टीची तुम्हाला कल्पनासुद्धा येईल, बऱ्याच गोष्टीची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळतील. म्हणून भगवंताचं नामस्मरण कधी विसरू नका. श्रवण करा, समर्थांनी सांगितलेले नियम पाळा, परस्त्री माते समान. बघा, प्रत्येक पुरुषाने जर हे नियम पाळले ना, तर आजच्या या कलियुगामध्ये स्त्री आहे ना, सर्व जगामध्ये श्रेष्ठ नक्कीच आहे आणि पुढे सुद्धा नक्कीच ठरणार आहे. म्हणूनच स्त्रीनं आपण कोण आहोत ते ओळखा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही काही कमी नाहीत. फक्त तुमच्यामध्ये ऊर्जा भरण्याची गरज आहे. आणि ही ऊर्जा समर्थ विचारांमध्ये आहे. समर्थ विचारांमध्ये या नामस्मरणाची शक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये जाऊ द्या. म्हणजे ज्याप्रमाणे शिक्षणाची मनुष्याला गरज असते ना, त्याप्रमाणे अध्यात्माची सुद्धा गरज असते. कारण अध्यात्माने हे मन समाधानी होत असतं. शिक्षणानं आपण पैसा कमवू शकतो, पण या मनाचं काय. म्हणून मन समाधानी करायला हवं. म्हणून भक्ती मार्गाला लागा, नामस्मरण घ्या. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीच भय होणार नाही, कधीच भय वाटणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.